उद्घाटन आम्ही आता केलं. खरोखर मुलींनी आणि मुलांनी इथे काय केलं, चित्रकला चांगल्या काढल्या, कागदापासून केलं, कुंभाराला आपण बक्षीस दिलं, बाकीचे केले, विविध छंद जे चांगले होते ते केले. त्या सगळ्यांचं अभिनंदन करतो. आणि फक्त शिबिरापुरतंच मर्यादित ठेवू नका. आहे जे काही आपण शिकलो ते आता आपण पुढं वर्षभर त्याची तयारी करायची आहे. आणि एक चांगला छंद शिबिर केलं. त्यात ती 5 वर्षाची पोरगी होती. तिचा ड्रॉइंग तर एकच खूपच छान होता. तिचा आज अनाशे वाढदिवसही होता. हां शिकले तर तिनं एक सुंदर ड्रॉइंग काढलं 5 वर्षाची असताना. तर पुढे आता कलामध्ये चित्रकलेमध्ये तुझा हात आहे, तसंच चालू ठेव पुढे. छंद म्हणूनही केलं तरी चालते. विविध प्रकारचे चित्र काढता आले पाहिजे. आणि क्रीडा विभागातर्फे जे आता आपण शिबिर घडवलं आहे त्यात आपण सगळ्यांनी अलग अलग खेळात भाग घेतला. कबड्डी असो, व्हॉलीबॉल असो, क्रिकेट असो, बायंट असो, घोडेस्वारी पण केली. म्हणते घोड्यावर कोण बसलो होतं, बसले होते. आणि आजकाल लोक नवरदेव घोड्यावर नाही का. घोडेस्वारी कालच आम्ही मानव खंडांमध्ये उद्घाटन केलं. तालुका क्रीडा अधिकारी होते. त्यात 5 गेम आहे. त्यात घोडेस्वारी पण आहे, स्विमिंग आहे, रनिंग आहे. आणि ऑल इंडिया लेवलचा त्याचा शाळेच्या त्याचा समारोप केलेला आहे आतापासून. त्याच्यामुळे त्यात विद्यार्थी नॅशनल लेवलपर्यंत गेला तर त्याला नोकरीची गॅरंटी मिळून जाते. कारण आजकाल गॅरंटी शब्द जास्त येऊन राहिला, माहीत आहे. तर काय उद्घाटन केलं. चांगले पोरं होते. 17 ते 19 वर्षाचे पोरं होते. आपल्या दिवाळी संस्थेच्या स्विमिंग ट्रॅकवरती आज त्या स्पर्धा होत्या. आणि शिबिर आम्ही इथं घेतल्यामुळं आपल्या इकडे 2-3 पोरांना आमच्या अकॅडमीचे 2 पोरं लागले. वरतीची पोरगी लागली की नॅशनलच्या छंद शिबिर म्हणा किंवा क्रीडा शिबिर म्हणा. तर क्रीडा शिबिर याच्याकरता घ्यायचे असतात. त्यांना मला सांगितलं होतं की त्यातून आपल्याला कोणत्या खेळाचं महत्त्व आहे, आपण कोणता खेळ खेळू शकतो याचं 10 दिवसात. कारण 10 दिवसात काही कोणी खेळ खेळू शकत नाही. 10 दिवसाचं शिबिर याच्याकरता असतं की तुम्हाला कोणता खेळ खेळायचा आहे, तुझी चॉईस काय. कबड्डी आहे, क्रिकेट आहे, खो खो आहे, व्हॉलीबॉल आहे, फुटबॉल आहे, बास्केटबॉल आहे, घोडास्वारी आहे, आजकाल सगळ्याच काय टायंट आहे. तर कोणता आहे, योगाही आहे. तर आपल्याला कोणता खेळ खेळता येतो याच्यात तुम्ही 4-5 गेमची प्रॅक्टिस केली प्रत्येकाने. मग त्याच्यातून